दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. अंगणवाडी कर्मचारी संघाचा अंगणवाडी कर्मचारी संघाचा मागण्या झाल्या आम्ही संपा आत्ताच्या घडीची महत्त्वाची आणि मोठी ब्रेकिंग न्यूज समोर येत आहे. मुख्यमंत्री शिंदेंच्या अंगणवाडी सेविकांनी धरले पाय. अंगणवाडी सेविका व मदतनीसांच्या मागण्या मान्य करण्याची केली मागणी. अचानक अंगणवाडी सेविका ताफ्यात घुसल्याने गोंधळाचे वातावरण. अंगणवाडी मदतनीस व सेविकांचे म्हणणे ऐकून घेत मागण्या मान्य करण्याचे दिले आश्वासन. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाशिकात दाखल. 12 जानेवारीला नाशिकात पंतप्रधानांच्या उपस्थितीत युथ फेस्टिवल. तपोवन येथील कार्यक्रमस्थळी केली अधिकाऱ्यांसमवेत पाहणी. दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. नाशिकच्या पंचवटी शिवारात आडगाव येथे नवीन वर्षानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. आडगाव येथील आडगाव शिवजयंती उत्सव समिती अध्यक्ष तथा मते युवा मंच संचालक अतुलदादा मते यांच्या वतीने नवीन वर्षात दिनांक 1 जानेवारी ते 7 जानेवारी या दरम्यान आडगाव महोत्सव 2024 चे आयोजन करण्यात आले. या महोत्सवात दररोज विविध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून यात पहिल्या 2 दिवशी भव्य अशा कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यानंतर कुस्ती स्पर्धा तसेच भव्य अशी बॉडी बिल्डिंग व रस्सीखेच स्पर्धा देखील घेण्यात आली. महोत्सवाच्या 5व्या दिवशी सकाळच्या सत्रात व्हॉलीबॉल स्पर्धा व मर्द मराठ्यांची पोरफेम गायक अभिजित जाधव व अमर जाधव यांचा भव्य असा गीतांचा कार्यक्रम संपन्न झाला. या महोत्सवाचा नागरिक अगदी आतोनात आनंद घेत असून महोत्सवाच्या 6व्या दिवशी महिलांचा आवडतीचा खेळ म्हणजे क्रांतीनाना माळेगावकर यांचा भन्नाट असा कार्यक्रम खेळ रंगला पैठणीचा न्यू होम मिनिस्टर हा कार्यक्रम अगदी थाटात पार पडलाय. खेळ रंगला पैठणीचा न्यू होम मिनिस्टर या स्पर्धेमध्ये महिलांनी रेकॉर्ड ब्रेक गर्दी केल्याचं देखील पाहायला मिळालंय. तसेच कधीही स्वतःसाठी वेळ न देणाऱ्या महिलांनी आडगाव महोत्सव 2024 मध्ये खेळ रंगला पैठणीचा या न्यू होम मिनिस्टर स्पर्धेत भरभरून असा आनंद लुटलाय. कोण गेलं? कोण गेलं? त्याच गेला का? हे देव बघायला असते वहिनी, माझ्या हातात काय हो? त्यांना साडी दे रे. हे लाल दे, तिथं साड्या कशा ठेवल्या त्या? आणि सगळ्या इकडं फटफट फटफटीत आणून ठेव.
संतोषला द्यावर का संतोषची बायको बिचार खुश होईल. अरे इथं नाही ते माझा फॅन आहे, ते मेसेज करतं, त्याला टायपिंग येत नाही काय. हॅलो सर मी फॅन आहे, मी येऊ का कार्यक्रम बघाया. ते आलाय बिचारा स्टेजवरच बसलाय. वहिनी तुम्ही नाही त्या आऊट झालेल्या. बऱ्याच गोष्टी केल्या आम्ही मळ्यात असतो, मळ्यात पण त्याने आम्ही जास्त गोष्टी सांगितलेल्या पण त्याने केलेल्या आहेत. प्रत्येक गोष्टीसाठी त्याचा होकारच असतो आणि आम्ही स्वतः सर्वजणी कसं वाटलं? प्रचारासाठी छान. काय सांगाल अतुल दादांना? अतुल दादा तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. यस, क्या बात है. यावेळी आडगाव महोत्सव 2024 चे आयोजक अतुल दादा मते यांच्या हस्ते प्रमुख पाहुणे व मान्यवरांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. तसेच यावेळी मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले. या ठिकाणी आपल्या आडगाव वासियांसाठी गेल्या 6 दिवसापासून अतुल भाऊंनी अत्यंत चांगले उपक्रम या ठिकाणी राबवलेत. महिलांसाठी आमचे मित्र होम मिनिस्टर फार चांगला कार्यक्रम घेतात. माझ्याकडे त्यांचा गणपतीमध्ये चांगला कार्यक्रम झाला आणि नेहमी नाशिकमध्ये खूप चांगले कार्यक्रम करतात. तुम्हाला महिलांना निश्चितपणे आवडेल. त्यांची छोटी कन्या सह्याद्री शेतकऱ्यांवर अप्रतिम असे गीत आणि शेतकऱ्याची व्यथा ती तिच्या कवितेमधून मांडत असते. या दोघांसाठी आपण जोरदार टाळ्या वाजवल्या पाहिजे. कला क्षेत्रात माणूस असतो पण ज्या क्षेत्रातून येतो त्या क्षेत्राची जाणीव या दोघाही बाप लेकींना आहे आणि त्यांच्यासाठी आमची 10 वर्षाची त्यांची माझी मैत्री आहे. अतुल भाऊ तुम्ही या परिसराला हा जो कार्यक्रम, निवडणुका खूप लांब आहे अजून, पण तुम्हाला सामाजिक चळवळीची आवड असल्या कारणाने, कारण निवडणुका आल्यावर तुमच्याकडे खूप कार्यक्रम होते. निवडणुका येऊ द्या, अशा डिक्लेअर होऊ द्या, फक्त तुम्हाला कार्यक्रमाला वेळ मिळणार नाही इतके कार्यक्रम तुमच्या भागात होते. परंतु जी व्यक्ती कुठलंही राजकारण डोळ्यासमोर न ठेवता जेव्हा राजकारण करायचं तेव्हा निश्चित करा आम्ही तुमच्या सोबत आहोत. आम्ही अनेक लोकांच्या सोबत राहून त्यांना आतापर्यंत सभागृहात पाठवलंय. आडगाव महोत्सव 2024 साठी आपल्यामध्ये आज उपस्थित असलेले भाऊ गायकर, आमचे मित्र अतुलजी जाधव आणि या सर्व कार्यक्रमाची आपल्यासाठी जी मेजवानी घेऊन आले. गेल्या 7 दिवसापासून अतुल भाऊंनी जो उपक्रम इथे राबवला, व्हॉलीबॉल स्पर्धा असतील, मॅटवरच्या कुस्ती असतील, सर्व वयोगटासाठी, सर्व लहान बाळगोपाळांपासून ते वयोवृद्ध माणसांपर्यंत ज्या ज्या स्पर्धा या ठिकाणी आयोजित केल्या त्या स्पर्धांचा सगळ्यांनी आनंद घेतलेला आहे. अतुल भाऊंनी त्यांना जास्त या क्षेत्रातलं ज्ञान असल्यामुळे त्यांनी अतुल भाऊंना शब्द दिलाय. पण मला नक्कीच ही गर्दी बघून असं वाटतंय की या आडगावचं युवा नेतृत्व अतुल दादा मते यांच्या ह्या कार्याला आपल्या सर्वांच्या शुभेच्छा असतील. याच्या पुढे त्यांच्या प्रत्येक कार्यात आडगाव महोत्सवमध्ये पहिल्यांदाच मी आलो. सन्माननीय अतुलदादा मते युवा मंचच्या माध्यमातून जे आजचं नियोजन होतं खूप सुंदर होतं आणि भावी काळामध्ये, येत्या काळामध्ये राजकीय वाटचाल त्यांची मोठी असणार आहे, कारण की आजच्या प्रतिसादातून जाणवलं आणि सगळ्या म्हणजे उपस्थितांच्या आशीर्वादाने माता माऊलींचं एवढं प्रेम मिळाल्यातून समजून येतं की भावी ते आमदार नक्कीच असतील. एवढ्या शुभेच्छा त्यांना. धन्यवाद. आडगाव महोत्सव 2024 या कार्यक्रमात भरघोस अशी कॉमेडी देखील करण्यात आली. येस येस, अतुलदादांचं नाव एवढं भारी. अतुलदादा या शहरासाठी, या भागासाठी खूप सारी चांगली कामं करण्याचा प्रयत्न त्यांचा असतो. गेले 4-5 दिवस झाला हा महोत्सव चालू आहे. आज 5वा दिवस आणि आपल्याला संधी त्यांनी दिलेली आहे. कशी सुरुवात करायची सांग? मला असं वाटतं काहीतरी देऊन सुरुवात करूया. काय द्यायचं सांग? तू म्हणाल ते देऊया आपण. तुमच्याकडून. अरे माझ्याकडून का द्यायचं? तुमच्याकडून. माझ्याकडून द्या. बस चला, अतुलदादांचा कार्यक्रम माझ्याकडून देऊन सुरुवात करूया. बोल काय द्यायचं? प्रत्येकाला देणार. प्रत्येकाला, साऊंडवाले, लाईटवाले, कॅमेरावाले, सिक्युरिटी, बाउन्सर, सगळ्या वहिनी, लेकरं, चिल्ली पिल्ली सगळ्यांना. प्रत्येकाला. बचत गटाचे अध्यक्ष, ब्युटी पार्लरवाल्या, बरोबर. हां सगळ्यांना. प्रत्येकाला. नवऱ्याला भांडून आलेल्या. तुमच्याकडून. हां माझ्याकडून. 500 रुपये वाटून टाका सगळ्यांना. पाहिजे का? पाहिजे का? एक अजून सांगा. इकडे बघा मॅडम, का माझ्या बापाची फॅक्टरी का नोटा छापायची? सगळ्यांना 500 वाटायला. किती जणी? जवळपास 2 ते 3 हजार जणी असतील. काय कंजूसगिरी करता? वाटा की हो. सगळ्यांना द्यायचे. सगळ्यांना. येस, सगळ्यांना देऊन टाकूया. तसेच यावेळी खेळ रंगला पैठणीचा या कार्यक्रमात
महिलांना फ्रीज, वॉशिंग मशीन, मिक्सर, गॅस शेगडी, LED TV, ओव्हन, फॅन, पैठणी अशा विशेष बक्षिसांचे वितरण देखील करण्यात आलंय. यावेळी विजेता महिलांनी दक्ष न्यूज कडे आपले मनोगत व्यक्त केलंय. एकदम मस्त असं खूपच नाही झाला आणि आम्हाला सगळ्यांना लेडीजला चांगलं त्यांनी प्रोत्साहन केलं आणि त्यांच्यासाठी कार्यक्रम ठेवला. खूप त्यांचे धन्यवाद. आणि भविष्यात अतुलदादांनी अजून महिलांसाठी कशा प्रकारे उपक्रम राबवावे असं तुम्हाला वाटतं? त्यांनी जास्तीत जास्त असं लेडीजला बाहेर पडणं, परत प्रत्येक ठिकाणी मार्गदर्शन करणं आणि प्रत्येक खेळ असो काही असो प्रोत्साहन करणं, परत जागोजागी लेडीजसाठी काहीतरी उपयुक्त व्यायामशाळा म्हणा हे सगळं केलं पाहिजे आणि मुलांसाठी काहीतरी केलं पाहिजे. आणि तसे ते करताच आहे, पण इथून पुढं पण आम्हाला गॅरंटी किती करतीलच असं. एकदम छान कार्यक्रम होता. त्यांनी एकदम छान कार्यक्रम राबवला ना, त्याच्याबद्दल एकदम त्यांचा अभिनंदन. खूप छान आणि कसं वाटतं अतुलदादांचं नियोजन? एकदम छान नियोजन केलं होतं. महिलांसाठी त्यांनी केलं ते खूप छान वाटलं. त्यांनी केलं काहीतरी महिलांसाठी आणि त्याच्यामुळे आम्हाला पण खेळता आलं. त्याच्याबद्दल त्यांच्यासाठी थँक्यू. खूप आभार. भविष्यात अजून अतुलदादांकडून काय अपेक्षा की महिलांसाठी तुम्ही करावं? काय उपक्रम राबवावे त्यांनी? अजून राबवले उपक्रम तर चांगलेच होईल ना. कशा प्रकारे काय राबवावे? माझ्या 5 वर्षाचा मुलगा आहे, त्याला घरी सहज म्हटलं जायचं, पण अशी अपेक्षा नाही केली होती डायरेक्ट जिंकून येईल असं. खरंच मी अतुलदादांची खूप आभार आहे. त्यांनी एवढा छान उपक्रम केला. आडगाव महोत्सव 2024 मध्ये सलग 7 दिवस विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून या कार्यक्रमाचा पुरेपूर आनंद घेण्याचे आवाहन महोत्सवाचे आयोजक अतुलदादा मते यांनी केलंय. सगळ्यात पहिल्यांदा मी आपल्याला सांगू इच्छितो की महिलांचा खूप भरभरून, महिला नव्हे तर पुरुषांचं देखील म्हणजे खेळण्यासाठी महिलांनी सहभाग नोंदवला आणि बघण्यासाठी पुरुषांनी नोंदवला. आडगाव नगरी व परिसरातून सर्व नागरिकांनी खूप मोठ्या प्रमाणात या ठिकाणी प्रतिसाद दिला आणि उपस्थित लावली. आपण जर बघितलं तर 12 वाजले तर आत्तापर्यंत सर्व लोक बसून आहेत आणि स्पेशली मी धन्यवाद देईल क्रांती नाना माळेगावकर यांना. यांनी खऱ्या अर्थाने सर्व महिलांना इथं एक वेगळी त्यांच्यामध्ये जादू ऊर्जा निर्माण केली आणि या ठिकाणी त्यांना खऱ्या अर्थाने जो रोजच्या दिवसामध्ये किंवा रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये महिला तेच कंटाळून जीवन जगत आहेत, त्याच्यातून फ्रेश होण्यासाठी आणि नवीन वर्षाच्या निमित्ताने महिलांना काहीतरी नवी ऊर्जा निर्माण करण्यासाठी त्यांनी हे जे उपक्रम घेतले, जे खेळ घेतले, यासाठी स्पेशल मी त्यांचे धन्यवाद मानेल. आणि ज्या प्रकारे ते म्हटले की पुढच्या वर्षी आपण अशा प्रकारचे अनेक कार्यक्रम घेतले पाहिजे, तर असे कार्यक्रम नक्कीच त्यांच्या शुभेच्छांनुसार आपण या ठिकाणी परत अरेंज करू आणि इथल्या आडगावकरांना, पंचक्रोशीतील सर्व नागरिकांना या ठिकाणी हा आनंद घेता येईल अशी आपण परिस्थिती या ठिकाणी निर्माण करू. आणि मी आपल्या सर्वांना या ठिकाणी सांगू इच्छितो की उद्याचा आपला कार्यक्रमाचा शेवटचा दिवस आहे. शेवटच्या दिवसानिमित्त आपण महाराष्ट्रातील टॉपचे गायक जे असलेले प्रतीक सुळसे, जे इंडियन आयडल आहेत, आपले मराठी इंडियन आहेत, त्याच्यानंतर सुरभी कुलकर्णी, ऋषिकेश रिकामे, त्याच्यानंतर आम्रपाली पगारे, अंजना बर्लेकर, हे सर्व गायक आपल्या ठिकाणी या आपल्या सर्वांना मंत्रमुग्ध करण्यासाठी गाण्यासाठी येत आहेत. तर आपण सर्वांनी या ठिकाणी उपस्थित लावे. आणि सगळ्यात महत्त्वाचा विषय की या ठिकाणी आपले जे प्रमुख उपस्थित आहे अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड, स्वराज्य रक्षक मालिकेतल्या येसुराणी या ठिकाणी आपल्यामध्ये असणं आहे. यांना बघण्यासाठी, या कार्यक्रमाचा आनंद घेण्यासाठी या सर्वांनी उपस्थित लावे आणि ह्या कार्यक्रमाचा उद्या समारोप करण्यात सर्वांनी सहभाग नोंदवा अशी मी सर्व नागरिकांना विनंती करतो. व आलेल्या सर्व नागरिकांचं मी अतुलदादा मते युवा मंचतर्फे आभार मानतो. धन्यवाद. या आडगाव महोत्सव 2024 या कार्यक्रमाला गावातील तसेच आजूबाजूच्या परिसरातील महिला व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. गणेश खराट, दक्ष न्यूज, आडगाव. दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष.
मकर संक्रांतीच्या पार्श्वभूमीवर सध्या जिल्ह्यात नायलॉन मांजा विक्रेत्यांवर धडक कारवाई केली जाते। दरवर्षी नायलॉन मांजामुळे अनेक जणांचे जीव जातात। याच पार्श्वभूमीवर पोलीस आता ॲक्शन मोडवर दिसून आलेत। आता मांजा खरेदी आणि विक्री करणाऱ्यांवर थेट तडीपारीची कारवाई करण्यात येणार आहे। यामुळे नायलॉन मांजा विक्री करणाऱ्यांवर सध्या कारवाया सुरू आहेत। याच पार्श्वभूमीवर नायलॉन मांजा विक्री करणाऱ्या संशयितास अंबड पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने ताब्यात घेतले। सुमारे 28,000 रुपये किमतीचे 70 नायलॉन मांजाचे गट्टू या संशयिताकडून जप्त करण्यात आले। याबाबत अधिक माहिती अशी की गुन्हे शोध पथकाचे अंमलदार तुषार मते यांना केवल पार्क रोड जवळील अमृतेश्वर महादेव मंदिराजवळ एक इसम हा गोणीमधून नायलॉन मांजाची विक्री करत असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती। त्या अनुषंगाने सापळा रचत संशयित आरोपी प्रथमेश काळे वय 21 वर्षीयाला ताब्यात घेऊन त्याच्याकडून 28,000 रुपये किमतीचे 70 मांजाचे गट्टू जप्त करण्यात आले। सदरची कारवाई अंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक नाईद शेख, सचिन करंजे, प्रवीण राठोड, शिंदे, राकेश पाटील यांच्यासह पथकाने केली आहे। अमित कवाडे, दक्ष न्यूज, नाशिक। दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष। नाशिक जिल्हा मराठी पत्रकार संघ रजिस्टर संलग्न नाशिक तालुका मराठी पत्रकार संघातर्फे पत्रकार दिन साजरा करण्यात आला। या प्रसंगी व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष दैनिक भ्रमरचे संपादक चंदुलाल शहा, नाशिक जिल्हा मराठी पत्रकार संघाचे जिल्हा सरचिटणीस दिनेश पंत ठोंबरे, तालुकाध्यक्ष करण सिंग बावरी, कार्याध्यक्ष लियाकत पठाण, पोलीस उपायुक्त मोनिका राऊत उपस्थित होते। कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले। यावेळी प्रमुख पाहुण्यांचा स्वागत सत्कार करण्यात आला। साहेबांनी आणि राऊत मॅडमने अतिशय मौलिक मार्गदर्शन आपल्याला केलेलं आहे। महत्त्वाच्या काही 1-2 गोष्टी मला अशा सांगायच्या आहेत की आपण सोर्सेस आपले वाढवले पाहिजे। जो बीट आपल्याला दिलेला आहे आपल्या भाषेत, त्या बीटच्या संबंधातली अतिशय बारीक सारीक माहिती आपण घेतली पाहिजे। तर हे फक्त सूचना करून चालणार नाही, हे मी मागच्या वर्षी ओळखलं आणि राज्य सरकारचे जेवढे विभाग आहेत त्या विभागाच्या संबंधातले महत्त्वाचे अधिकारी किंवा त्या विभागाची माहिती असणारे समाजातली जी मंडळी आहेत ज्यांचा त्या विभागाचा अभ्यास आहे मागच्या 25-30 वर्षाचा, अशा सर्वांचे महिन्याला 1 किंवा 2 कार्यशाळा या नाशिक तालुका मराठी पत्रकार संघासाठी आम्ही मागच्या वर्षभर आयोजित केल्या। आणि त्या जेव्हा आपण अशा पद्धतीने पुढाकार घेतो तेव्हा त्या अधिकारी किंवा त्या क्षेत्रातली माहिती असणारे सामाजिक लोक हे सुद्धा आपल्याला सहकार्य करतात, कारण त्यांना अशा पद्धतीने कधी कोणी बोलवलेलं नसतं। बऱ्याच ठिकाणी आम्ही जेव्हा गेलो, जिल्हा परिषदला म्हणा किंवा महापालिकेत म्हणा किंवा पोलीस डिपार्टमेंटला म्हणा, तेव्हा त्यांनी आश्चर्य व्यक्त केले की असं पत्रकारांना सुद्धा ज्ञान घ्यायची वेळ कसं काय येते। म्हणजे बाहेर समज असा असतो की आपल्याला सगळं माहिती आहे आणि आपण सर्व गुण संपन्न आहोत, सर्व ज्ञान संपन्न आहोत, परंतु हा समज किंवा गैरसमज आपण कोणीच ठेवायचा नसतो, कारण आपल्याला रोज नवीन काही काही शिकायचं आहे, रोज नवीन नवीन त्या विभागाची माहिती घ्यायची आहे। जरी आपल्याला एखादं क्राईम बीट दिलेलं आहे, परंतु सांगता येत नाही की पुढच्या महिन्यात संपादक तुम्हाला सांगू शकतील की आता तू जिल्हा परिषद बघ किंवा तू कोऑपरेशनमध्ये बघ। तर तुम्ही ऑलरेडी त्या क्षेत्रासाठी ॲटलिस्ट बेसिक स्ट्रक्चर तरी त्या क्षेत्राचं माहिती असण्यासाठी मागच्या वर्षभर आपण विविध कार्यशाळा घेतल्या, विविध विभागाचे अधिकारी बोलवले। तर तोच पायंडा यावर्षी देखील करण सिंग बावरी आणि त्यांच्या टीमनी सुरू ठेवावा
आणि मागच्या वर्षी जे विभाग आपल्याला सापडले नाहीत किंवा त्या कार्यशाळा घेता आल्या नाहीत, त्या पद्धतीच्या कार्यशाळा म्हणजे फूड अँड ड्रग्ज म्हणा किंवा वजनमापन निरीक्षक यांच्या ज्या कार्यशाळा मागच्या वेळेस बाकी राहिल्या होत्या आणि प्लस त्यांच्या काही कन्सेप्ट असतील स्वतःच्या, तर त्या सगळ्या कार्यशाळा या वर्षभरात आपण घ्याव्यात. म्हणजे आपल्या संघटनेचा जो पत्रकार आहे तो ॲटलिस्ट सगळ्या क्षेत्राबाबतीत अपडेट असेल. बेसिक गोष्ट तरी त्याला माहिती असेल, नाहीतर बेसिकच गोष्ट आपल्याला माहीत नसते आणि आपण जेव्हा ते बीट आपल्याकडे येते किंवा त्या पद्धतीची बातमी बनवायची वेळ येते तर आपल्याला 50 जणांना फोन करावे लागतात की अरे त्याचा लीड कसा करू, त्याचे बुलेट्स कसे घेऊ किंवा त्याचा कोट कसा करू. तर 20 किंवा 25 वर्ष पत्रकारितेत घालवल्यानंतर इतक्या बेसिक लेवलला जर आपल्याला प्रश्न पडत असतील तर आपण कुठेतरी अभ्यास वाढवला पाहिजे. तर त्या दृष्टीने आपण वर्कशॉप्स जे घेतले त्याचा पूर्ण जिल्हाभर चांगला इम्पॅक्ट आला. आणि आता जे मला अपडेट येत आहे तर 14 तालुक्यातल्या सगळ्या पत्रकार संघ जे आहेत आपल्याशी रिलेटेड त्या सगळ्यांनी मला जानेवारी टू डिसेंबर 24 पर्यंत ते त्यांचे वर्कशॉपचे शेड्यूल टाकले. हे आपलं यश आहे. तर अशा पद्धतीने आपण अपडेट राहत जाऊ, एकमेकांना टचमध्ये राहत जाऊ. आजच्या कार्यक्रमामध्ये आपल्याला प्रेस कार्ड वाटप करायचं आहे, नेत्र चिकित्सा आपण करून घ्यायची आहे आणि एक ग्रुप फोटो काढायचा आहे. जानेवारीपासून आज मिळाला आहे त्याचा परिपूर्ण उपयोग करण्याचा प्रयत्न मी सर्व माझ्या पदाधिकारी व सदस्यांच्या वतीने तुम्हाला ग्वाही देतो की आम्ही ते पूर्ण करू व 12 कार्यशाळा तुम्हाला घेऊन जातो. ते माझे मित्र बंधू सुदर्शन ताथेड यांना मी कधी फोन केला की ते कधीच मला सांगत नाही ते किती अडचणीत असो. आत्ताही त्यांच्या मिसेस ॲडमिट आहे, परंतु मी त्यांना फोन केला तर मला असं शिबिर घ्यायचं आहे, पण ते तयार झाले आणि त्यांनी तात्काळ दिला का मी तयार आहे, तुम्ही सांगा कधी घ्यायचं. पोलीस व पत्रकारांनी समन्वयाने कार्य केल्यास गुन्हेगारीला पायबंद घालण्यास मदत होईल, असे प्रतिपादन कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी पोलीस उपायुक्त मोनिका राऊत यांनी केलंय. नाशिक तालुका मराठी पत्रकार संघाच्या वतीने आज आयोजित पत्रकार दिनाचं औचित्य साधून हा जो कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे, प्रथमतः मी सर्व पत्रकार बंधूंना माझ्याकडून आणि नाशिक जिल्हा पोलिसांकडून पत्रकार दिनाच्या खूप या ठिकाणी शुभेच्छा देते. सर्वांना येणारं जे वर्ष आहे ते सुखाचं आणि समाधानाचं जावं आणि बातम्यांच्या अनुषंगाने आपल्याला जे 24 तास अलर्ट राहावं लागतं तर त्या अनुषंगाने देखील मी आपल्याला या ठिकाणी शुभेच्छा देते. आजच्या या कार्यक्रमाच्या प्रसंगी उपस्थित असलेले चंदूलाल शहा साहेब आहेत, ठोंबरे साहेब आहेत, बावरी साहेब आहेत, त्याच्यानंतर लियाकत पठाण साहेब आहेत आणि आत्ताच नुकतेच या ठिकाणी जॉईन झालेल्या मॅडम आहेत. तर ह्या सर्वांना मी पहिल्यांदा तर या कार्यक्रमाला मला या ठिकाणी बोलवलं आणि आपल्याशी संवाद साधण्याची संधी या ठिकाणी उपलब्ध करून दिली, त्याबद्दल मी त्यांचे आभार मानते. तसं बघितलं तर पत्रकार आणि पोलीस खूप जवळचा संबंध आहे. दोघांनाही 24 तास अलर्ट राहावं लागतं, दोघांनाही 24 तास ऑन स्पॉट पोहोचावं लागतं. पण एक पोलिसांचे ज्या काही लिमिटेशन असतात त्या लिमिटेशन जर आम्ही या ठिकाणी बघितलं तर त्या लिमिटेशन आपल्यावरती या ठिकाणी नसतात. आपण तिथंपर्यंत पोहोचता, सत्य बाहेर काढून आणता. बऱ्याच वेळा म्हणजे आम्ही या डिपार्टमेंटमध्ये काम करत असताना आम्हाला काही गोष्टींचा अडथळा येतो, पण तुम्ही त्या गोष्टी जाणून घेता आणि त्या अनुषंगाने लोकांसमोर जी काही गोष्ट घडलेली आहे, कशा पद्धतीने घडलेली आहे, काय घडलेली आहे, खरोखरच त्या पद्धतीने लोकांसमोर मांडता आणि खूपच चांगल्या पद्धतीने आपण या ठिकाणी काम करतात. नाशिकमध्ये पोलीस पत्रकार यांचं जे वातावरण बघितलं तर खूप खेळीमेळीचं वातावरण आहे, खूप चांगल्या पद्धतीचं हेल्दी वातावरण आहे. आपल्याला पुढच्या वर्षभरामध्ये आम्हाला देखील बंदोबस्ताचा लोड असणार आहे, आपल्याला देखील वेगवेगळ्या इव्हेंट या ठिकाणी कव्हर करण्याचा लोड असणार आहे. त्याच्यामुळे तुमच्या सगळ्यांना पुन्हा एकदा या ठिकाणी शुभेच्छा देते आणि आजच्या पत्रकार दिनाच्या अनुषंगाने मला या ठिकाणी बोलवलं त्याबद्दल परत एकदा मी आयोजकांचे आभार मानते आणि थांबते. तसेच पत्रकारांना मार्गदर्शन करताना सर्व पत्रकार संघटनांनी एकमेकांमध्ये समन्वय ठेवल्यास शासन दरबारी प्रलंबित पत्रकारांच्या अनेक मागण्या पूर्ण करून घेता येतील, असे प्रतिपादन दैनिक भ्रमरचे संपादक चंदूलाल शहा यांनी केलंय. पत्रकार दिनाच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आणि या नाशिक शहरातील अत्यंत वेगळ्या तऱ्हेने धाडसी पद्धतीने काम करणाऱ्या आपल्या पोलीस उपायुक्त मोनिका राऊत आपल्या सगळ्यांच्या
डोळ्यांना काही त्रास असेल तर तो नीट करण्यासाठी आलेल्या बागण मॅडम. या पत्रकार संघाचं पुनरुज्जीवनानंतर ज्यांनी एक काम वेगाने सुरू केलं ते ठोंबरेजी, करण सिंग, लियाकतजी आणि आपण सगळे माझे सहकारी मित्रांनो. या ठिकाणी प्रथमतः आपण आपल्याला सगळ्यांना शुभेच्छा देताना या ठिकाणी एक विषय निघाला, पोलीस आणि पत्रकार, आणि यांचं सामंजस्य असतं तर काय होऊ शकतं. मी एक मुद्दाम उदाहरण आपल्याला देतो मॅडम, खूप जुनं उदाहरण. नाशिक आणि पत्र वेगळी गोष्ट म्हणजे आत्ता आपण ज्या परिसरात आहोत हे भद्रकाली पोलीस स्टेशनची हद्द आहे आणि हा एक संवेदनशील भाग म्हणून प्रसिद्ध होता एकेकाळी, आता नाही आहे. यावेळी उपस्थित पत्रकारांना मान्यवरांच्या हस्ते वार्षिक प्रेस कार्डचे वाटप देखील करण्यात आले. तसेच पत्रकारांसाठी नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन देखील करण्यात आले होते. या शिबिराचा जवळपास 50 पत्रकारांनी लाभ घेतलाय. या नेत्र तपासणी शिबिरासाठी डॉक्टर भावना बागड, संचालक श्री आय क्लिनिक सुदर्शन ताथेड, संचालक आय स्क्वेअर ऑप्टिक्स यांचे सहकार्य लाभले. या कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली. भारत भाग्य विधाता, पंजाब सिंध गुजरात मराठा, द्राविड उत्कल बंग, विंध्य हिमाचल यमुना गंगा, उच्चल जलधि तरंग, तव शुभ नामे जागे, तव शुभ आशीष मागे, गाये तव जय गाथा, जनगण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता, जय हे जय हे जय हे जय 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 हे, भारत माता की जय. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सुनीता पाटील, पंकज पाटील, डॉक्टर राकेश श्रीवांस, प्रवीण गोतिसे, भैयासाहेब कटारे, जनार्दन गायकवाड, विश्वास लचके, अब्दुल कादिर पठाण, तौसिफ शेख, दिनेश पगारे, तेजश्री उखाडे या पदाधिकाऱ्यांसह हरिभाऊ सोनवणे, गिरीश जोशी, विक्रम भास्कर, संकेत भंगाळे, प्रवीण सुरुडे, भाऊसाहेब बोराडे, दत्ता शिंदे, मंगलसिंग राणे, उल्हास शिरसाट, नानासाहेब पाटील, ज्ञानेश्वर आंधळे, नंदू नरवडे, नरेंद्र दंडगवाड, प्रदीप जगताप व शौकत अली काझी यांसह मोठ्या संख्येने पत्रकार उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करण सिंग बावरी यांनी केले, तर आभार लियाकत पठाण यांनी मानले. भावेश बागुल, दक्ष न्यूज, नाशिक. दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. मोबाईल वापरताय पण आपल्याला आपल्या आवडत्या मोबाईलच्या वस्तू मिळत नाही. चला तर मग आत्ताच नाशिकच्या मध्यवर्ती ठिकाणी 25 वर्ष जुन्या असलेल्या श्री टेम्बलाई मोबाईल शॉपी आणि होलसेल ॲक्सेसरीजच्या शॉपवर. येथे तुम्हाला मिळेल सर्व प्रकारच्या होलसेल मोबाईल ॲक्सेसरीज. यात मोबाईल कव्हर, हेडफोन, चार्जर, ग्लास, OTG, पेन ड्राईव्ह, ब्लूटूथ, पॉवर बँक व आपल्याला लागणाऱ्या सर्व वस्तू फक्त एकाच दुकानात. यासोबतच आमच्याकडे सर्व कंपन्यांचे हँडसेट अगदी अल्प दरात उपलब्ध. तसेच अर्जंट मोबाईल रिपेअरिंग व सर्व मोबाईल कंपन्यांचे रिचार्ज सोबत डिश टीव्हीचेही रिचार्ज करून मिळेल. त्याचबरोबर अर्जंट मनी ट्रान्सफर, झेरॉक्स, लॅमिनेशन, पासपोर्ट साईज फोटो, कोल्ड ड्रिंक्स व आईस्क्रीमही मिळेल. तर वाट कसली बघताय,
चला तर मग खरेदीला श्री टेम्बलाई मोबाईल शॉपी व होलसेल मोबाईल ॲक्सेसरीज शॉपवर. आमचा पत्ता शहीद भगतसिंग चौक, श्री टेम्बलाई माता मंदिराजवळ, द्वारका सर्कल, नाशिक. संपर्कासाठी नंबर 9762591218 9762591218. चला तर मग आजच भेट द्या टेम्बलाई मोबाईल शॉपी व होलसेल मोबाईल ॲक्सेसरीज शॉपला. दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. नाशिकच्या पंचवटी शिवारातील आडगाव येथे नवीन वर्षानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. आडगाव येथील आडगाव शिवजयंती उत्सव समिती अध्यक्ष तथा अतुलदादा मते युवा मंच संचालक अतुलदादा मते यांच्या वतीने नवीन वर्षात दिनांक 1 जानेवारी ते 7 जानेवारी या दरम्यान आडगाव महोत्सव 2024चे आयोजन करण्यात आले. या महोत्सवात दररोज विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले असून यात पहिल्या 2 दिवशी भव्य अशा कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. त्यानंतर कुस्ती स्पर्धा आयोजन तसेच भव्य अशी बॉडी बिल्डिंग व रस्सी खेच स्पर्धा देखील घेण्यात आली. महोत्सवाच्या 5व्या दिवशी सकाळच्या सत्रात व्हॉलीबॉल स्पर्धा व मर्द मराठ्यांची पोर ऑफ फेम गायक अभिजित जाधव, अमर जाधव यांचा भव्य असा गीतांचा कार्यक्रम संपन्न झाला. या महोत्सवाचा नागरिक अगदी आतोनात आनंद घेत असून महोत्सवाच्या 6व्या दिवशी महिलांच्या आवडतीचा खेळ म्हणजे क्रांती नाना माळेगावकर यांचा भन्नाट असा कार्यक्रम खेळ रंगला पैठणीचा न्यू होम मिनिस्टर हा कार्यक्रम अगदी थाटात पार पडला. तर या महोत्सवाच्या शेवटच्या दिवशी गीत गायनाचा कार्यक्रम देखील अगदी जल्लोषात संपन्न झालाय. या गीत गायनाच्या कार्यक्रमाचा पुरेपूर आनंद नागरिकांनी घेतलाय. या गीत गायनाच्या कार्यक्रमाला ॲडव्होकेट नितीन ठाकरे, रंजन ठाकरे, श्री रामानंदजी महाराज, अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड, नाशिक भाजपा महिला अध्यक्ष सोनाली राजे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. यावेळी आडगाव महोत्सव 2024चे आयोजक अतुलदादा मते यांच्या हस्ते प्रमुख पाहुणे व मान्यवरांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. तसेच यावेळी मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले. खूप जमची जमीन आहे त्याच्यामुळे जसं मी म्हटलं खूप येणं असतं माझं आणि अतुलदादांनी मला या कार्यक्रमाला बोलवलं. एंट्री केल्या केल्या महाराजांचा इतका सुंदर पुतळा बघून खरंच डोळे दिपले माझे. दादा सर्व खेळ जसं दादांनी सर्वांनी सांगितलं की तुम्ही आज मैदानी खेळ आणि लोकांना आज मैदानात आणलं. खरंच काळाची ही खूप गरज आहे, या फेस्टिवलची गरज आहे. तुम्ही लोकल टॅलेंटला वाव देताय ह्या गोष्टीसाठी आणि प्राजक्ताताई तुमचं कौतुक तर करावं तेवढं थोडंच आहे. कारण पहिल्यांदाच पहिलंच वर्ष आहे आणि दादांबद्दल तर मी काय बोलणार, इतकी सामाजिक कामं ते करतायत. आता मगाशी बसलो होतो तेव्हा ताईंनी सांगितलं की लॉकडाऊनमध्ये सुद्धा अनेक सामाजिक उपक्रम दादांमार्फत राबवले गेले. मला वाटतं रुग्णवाहिका सुद्धा दादांनी चालू केली, त्याबद्दल खूप कौतुक वाटतं. मी कायम असं म्हणत असते की ज्या समाजात आपण राहतो त्या समाजासाठी काहीतरी करणं हे आपलं देणं लागतं आणि खरोखर हीच जाणीव ठेवून तुम्ही काम करत आहात, याबद्दल खरंच खूप कौतुक वाटतं दादा.
तुमचं हे काम, तुमची ही सामाजिक उपक्रम, तुमची ही सामाजिक कामं अशीच चालू राहू द्यात. खरं तर पहिल्या दिवसापासून अगदी कबड्डी, खो खो, व्हॉलीबॉल, रस्सीखेच, करिअर गायडन्स, कुस्ती, बॉडी बिल्डिंग आणि होम मिनिस्टर क्रांती माळेगावकरांचा कार्यक्रम असेल किंवा आजचा या सर्व कलाकारांचा कार्यक्रम असेल, अत्यंत उत्कृष्ट असं नियोजन या ठिकाणी पहिल्यांदाच आडगावमध्ये अशा प्रकारचा कार्यक्रम या ठिकाणी अतुलदादा मते आणि त्यांच्या सर्व सहकार्यांनी या ठिकाणी आयोजित केला आणि तो अत्यंत यशस्वीपणे या ठिकाणी पार पडत आहे. त्याबद्दल मी अतुलदादा मते आणि त्यांच्या सर्व सहकार्यांचं आपल्या सर्व उपस्थित प्रेक्षक रसिकांच्या वतीने हार्दिक अभिनंदन करतो. आडगाव महोत्सवाच्या निमित्तानं गेल्या 7 दिवसापासून क्रीडा आणि कला क्षेत्रामधले वेगवेगळे कार्यक्रम बघतो आहोत. अतुलजी मते आणि त्यांचे सर्व सहकारी यांनी हा जो काही उपक्रम हाती घेतला आहे त्याबद्दल मी त्याचं मनापासून अभिनंदन करतो. खरं म्हणजे मला वाटतं महापालिका क्षेत्रामध्ये असणार हे आडगाव गाव, परंतु अशा प्रकारच्या महोत्सवाचं आयोजन हे पहिल्यांदाच इथं होतं आहे आणि त्याकरता आपण सगळ्यांनी एकदा त्यांना जोरदार टाळ्या वाजवून त्यांचं कौतुक केलं पाहिजे. अतिशय सुंदर असे कार्यक्रम त्यांनी आयोजित केलेले आहे. त्याच्यामध्ये क्रीडा स्पर्धा असतील, शरीर सौष्ठवाबद्दलची माहिती असेल, वेगवेगळे खेळ असतील, हे सगळं गेल्या 4-5 दिवसापासून होतं आहे आणि आज या ठिकाणी सांगीतिक मेजवानी ही दिली गेलेली आहे. त्याच्यामध्ये ऋषिकेश रिकामेसारखा आपल्या पंचक्रोशीमधलाच एक तरुण मुलगा जो आमच्या KTCM कॉलेजचा आहे, माझी विद्यार्थी आहे आणि अतिशय गाजलेला तो गायक आहे. आज या पवित्राच्या संध्याकाळच्या पर्वकालावर या व्यासपीठावर जो सोहळा संपन्न होत आहे त्यात अतुलदादा मते यांच्या कल्पनेतून साकारलेला हा सोहळा आणि या सोहळ्याला परमपूज्य बाबाजींच्या वतीने उपस्थित राहण्याचं सौभाग्य आम्हाला प्राप्त झालं. त्याचबरोबर आमचे विश्वस्त आदरणीय बाळासाहेबजी गामणे हे देखील या ठिकाणी आलेले आहेत. त्यांचेही टाळ्या वाजवून आपण अभिनंदन करूया. तर आज बाबाजींचा आशीर्वाद या कार्यक्रमाला आहे. मते परिवार यांच्या वतीने जो सोहळा 7 दिवसापासून या ठिकाणी संपन्न होत आहे त्यामध्ये ज्यांनी ज्यांनी सहभाग घेतला त्यांचंही अभिनंदन आहे. एकच सांगू इच्छितो की आपण आयुष्यामध्ये सर्व काही करा, खेळा, अभ्यास करा, नोकरी करा, जॉब करा, बिझनेस करा, सगळं काही करा. पण हो, नंतर आमदार पण हो आणि खासदार पण हो, बाळासाहेब मतेची इच्छा आहे. या आडगाव महोत्सव 2024 कार्यक्रमाला नागरिकांची रेकॉर्ड ब्रेक गर्दी पाहायला मिळाली. यावेळी इंडियन आयडल फेम आम्रपाली पगारे, प्रतीक सोळसे, सुरभी कुलकर्णी, अंजना बर्लेकर यांचा बहारदार गीत गायनाचा कार्यक्रम संपन्न झाला. कार्यकलांचे सर्वांपेक्षा फुले शाहू आंबेडकर यांचा आशीर्वाद आहे. लाखात एक असा शोभाचा लेख आहे आणि अतुलदादा मते ह्या आडगावचं नाक आहे. म्हणून काय म्हणायचंय, सर्वांच्या मनावर राज केले अतुलदादा. म्हणून आज तुझ्या शिरतमदार साऱ्यांच्या राज मनावर, आज तुझ्या शिरतमदार साऱ्यांच्या राज मनावर, कार्य करून महान त्यांनी आमची अतुलदादा मते, आमची अतुलदादा मते हाय खरी सुखाची वाट.
मी आज आली आहे आडगाव नाशिक येथे 2024 तर मला इथे येऊन खूप भारी वाटलं. म्हणजे इतकं मोठं फेस्टिवल खूप दिवसातून इतकं मोठा कार्यक्रम इन्व्हाइट केलं. मला खूप छान वाटलं. मी मला खूप धन्यवाद त्यांनी मला आणि अतुल दादांची भारी माणूस आहे. खूप भारी छान झाले आणि फेस्टिवल हा अतुल दादा मते यांच्यातर्फे या पावनभूमीत झाला आहे. खूप बरं वाटलं. आम्हाला मजा आली. खूप पब्लिक होती कार्यक्रमाला आणि खूप मजा आली. आणि अतुल दादांनी गाणं सादर केलं. त्या गाण्याला पण भारी रिस्पॉन्स आला. ज्या ठिकाणी माझा जन्म झाला त्या ठिकाणी मला कार्यक्रम करण्याची संधी मिळाली. ज्या ठिकाणी मी जन्मलो, ज्या गावात मी वावरलो, ज्या माझ्या गावातल्या शाळेत मी शिकलो, आज सगळं मला आठवलं. कारण ह्या गावात माझा जन्म झाला आणि आमची कर्मभूमी आडगाव आहे. आणि आडगावच्या शाळेत मी शिकलेलो. सर्वांना खूप मजा आली. आडगाव महोत्सव 2024 मध्ये सलग 7 दिवस विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून या महोत्सवाचा पुरेपूर आनंद नागरिकांनी घेतल्याने महोत्सवाच्या आयोजकांनी समाधान व्यक्त केले. आडगाव महोत्सव गेल्या 7 दिवसापासून या ठिकाणी चालू आहे. आपण सर्व बघताय. खऱ्या अर्थाने आडगाव महोत्सवाचं हे पहिलं पर्व म्हणता येईल आपल्या सगळ्यांना 2024. आम्ही सर्व ज्यावेळेस आडगाव महोत्सवाची तयारी करत होतो तर मला थोडी धाकधूक होती, शंका होत्या की लोकांचा प्रतिसाद आपल्याला कितपत मिळतो न मिळतो. पण आपण स्वतः पत्रकार आहात. पहिल्या दिवसापासून या ठिकाणी बघताय की लोकांनी आपल्या स्पोर्ट्सच्या ज्या स्पर्धा होत्या त्यासाठी असे सांस्कृतिक कार्यक्रम असले त्या सर्व गोष्टींसाठी भरपूर प्रतिसाद दिला आणि उपस्थित लावले. अक्षरशः सांस्कृतिक कार्यक्रमांना राऊंड अपूर्ण पडत होतं हे सुद्धा आपण या ठिकाणी बघितलं आहे. आता ज्यावेळेस मी लोकांशी भेटलो, सर्व चर्चा केली तर लोकांची एकच मागणी होती की हा महोत्सव याच वर्षी नाही तर पुढच्या अनेक वर्षांपर्यंत कायमस्वरूपी असा चालला पाहिजे. आणि आपल्या सर्वांतर्फे मी सर्व नागरिकांना ग्वाहीसुद्धा दिली की पुढच्या 1 जानेवारीला परत हा आडगाव महोत्सव आणखी दिमागात आणि जोरात साजरा करू. आणि खऱ्या अर्थाने आज आपण जर सर्वांचं बघितलं की नागरिकांनी, पंचक्रोशीतील नागरिकांनी सर्वांनी इथं उपस्थित लावली. त्या खऱ्या अर्थाने त्या नागरिकांचा, त्या सर्व लोकांचा मी आभारी आहे. त्यांनी मला एवढं भरभरून प्रेम दिलं आणि या आडगाव महोत्सवात येऊन आपल्या महोत्सवाचा जो हे वाढवलं, महोत्सवाचं जी शोभा वाढवली त्याच्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो. प्रत्येकी भेटून फोनद्वारे मला शुभेच्छा दिल्या, अभिनंदन केलं. रोजच्या ज्या आमच्या दैनंदिन जीवनातून आम्हाला आपण सर्वांनी बाहेर काढून तिथं स्टेजवरती आणले. आमच्या मनातला स्ट्रेस असेल किंवा मनातले विचार असेल, अगदी वयस्कर महिलासुद्धा, ज्येष्ठ महिलांनी सुद्धा याचे आभार मानले की आम्ही थोड्या वेळासाठी का होईना आमचं दुःख जे होतं आम्ही विसरून गेलो आणि इथं मनसोक्त आम्ही आनंद घेतला. पण आपण जसं म्हणतोय की दरवर्षी आडगाव महोत्सवामध्ये एक दिवस हा 100% हा महिलांसाठी असणार आहे. त्याच्यामुळे सर्व महोत्सव एका बाजूला आणि महिलांसाठी असलेला महोत्सव एका बाजूला होणार हे आम्ही शब्द देतो. दादांनी नगरसेवक न होता आमदारकीचा फॉर्म भरावा आणि राजकीय क्षेत्रात यावं आमचा पाठिंबा राहायचा. याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे सर? नक्कीच लोकांनी जे आता सांगितलं, भूमिका मांडल्या, आमच्या युवा मंचानं भूमिका मांडल्या, हे लोकांचं आमच्यावरती असलेलं प्रेम आहे. पण मी असं मानतो की कोणतीही काम करण्यासाठी कोणत्याही पदाचा गरज नसते. जर आपल्याला काम करायचं असेल खऱ्या अर्थाने तिथं नगरसेवक आणि आमदार काय माणूस स्वतः जर उतरला तर सगळे कामं करू शकतो. तिथं कोणत्या प्रकारच्या पदाची गरज नाही. सर्व नागरिकांनी भरपूर प्रतिसाद दिला. पण प्रतिसाद करण्यासाठी हे सर्व साम्राज्य उभं करताना खूप मोठी यंत्रणा आपल्या मागे लागत असते. मी खऱ्या अर्थाने अभिनंदन केलं आमच्या युवा मंचाचं. त्याच्यामध्ये आमच्या प्रकारची मते असतील, विकी मते असतील, बबलू मते असतील, समाधान गावाडे असतील, अभिजित मते असतील, सचिन कदम असतील, त्याच्यानंतर अनेक आमच्या युवा मंचाचे जे पदाधिकारी आहेत या सगळ्यांचा खूप मोठा मोलाचा वाटा आहे. त्यांच्याशिवाय हा महोत्सव होणं ही गोष्ट अशक्य होती. त्यांनी म्हणजे वेळ काळ न बघता सगळ्या गोष्टी न जुमानता त्यांनी जीवाचं रक्ताचं पाणी केलं आणि या महोत्सवात 4 चांद लावले. मी खऱ्या अर्थाने त्यांचे आभार मानतो. धन्यवाद. दरम्यान या आडगाव महोत्सव 2024च्या अगदी जल्लोषात समारोप झाला असून
या कार्यक्रमाला गावातील तसेच आजूबाजूच्या परिसरातील महिला व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. गणेश खराट, दक्ष न्यूज, आडगाव, नाशिक. दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. येत्या 15 जानेवारीला नाशिक शहरात सर्वत्र मकर संक्रांती निमित्त पतंग उडवण्यासाठी नागरिकांमध्ये उत्साह दिसून येतोय. परंतु काही इसम हे नायलॉन मांजा वापरतात. यामुळे पक्षी, प्राणी व मानवी जीवितास धोका निर्माण होतो. याच पार्श्वभूमीवर शहरातील पंचवटी, सरकारवाडा, अंबड व नाशिक रोड विभागातील नायलॉन तसेच काचेचा वापर करून तयार करण्यात आलेला मांजा विक्री करणाऱ्या एकूण 22 इसमांवर पोलिसांनी हद्दपारीची कारवाई केली आहे. दरम्यान कोणत्या भागात किती इसमांवर हद्दपारीची कारवाई केली आहे पाहुयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. आडगाव 3, म्हसरूळ 2, पंचवटी 2, भद्रकाली 5, सरकारवाडा 8, गंगापूर 5, मुंबई नाका 5, सातपूर 1, अंबड 2, इंदिरानगर 3, उपनगर 3, नाशिक रोड 2, देवळाली कॅम्प 1 असा एकूण 42 जणांवर हद्दपारीची कारवाई करण्यात आली आहे. तरी मकर संक्रांतीच्या पार्श्वभूमीवर नाशिक शहरात कुणीही प्रतिबंधित नायलॉन अथवा काचेचा वापर करून तयार करण्यात आलेल्या मांज्याची विक्री अथवा वापर करू नये असे आवाहन परिमंडळ 1चे पोलीस उपायुक्त किरणकुमार चव्हाण तसेच परिमंडळ 2च्या पोलीस उपायुक्त मोनिका राऊत यांनी केले. तसेच प्रतिबंधित नायलॉन मांज्याची विक्री करणाऱ्या इसमांवर थेट हद्दपारीची कारवाई करण्यात येईल असा इशाराही यावेळी देण्यात आलाय. करणसिंग बावरी, दक्ष न्यूज, नाशिक. दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. मकर संक्रांतीच्या पार्श्वभूमीवर नायलॉन मांजा विक्री करणाऱ्यांवर सर्वत्र कठोर कारवाई करण्यात येते. नायलॉन मांजा विक्री करणाऱ्या सुमारे 42 इसमांवर पोलिसांनी हद्दपारीची कारवाई केली. त्यातच गुन्हे शोध पथकाने देखील सातपूर पोलीस स्टेशन हद्दीत नायलॉन मांजा विक्री करणाऱ्यांवर कारवाई केली. याबाबत अधिक माहिती अशी की ITI सिग्नल जवळील मोकळ्या पटांगणात 2 इसम चोरट्या रीतीने नायलॉन मांजाची विक्री करीत असल्याची गोपनीय माहिती गुन्हे शोध पथकातील उक्त अधिकारी व अंमलदार यांना मिळाली होती. त्या अनुषंगाने कारवाई करत असताना ITI सिग्नल जवळील मोकळ्या पटांगणात 2 इसम हे मांजाची विक्री करताना आढळून आले. ओम भामरे व ओम पवार असे नायलॉन मांजा विक्री करणाऱ्या इसमांची नावे असून त्यांच्याकडून 10,000 रुपये किमतीचा नायलॉन मांजा व 40,000 रुपये किमतीची गाडी असा एकूण 50,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आम्ही पोलीस स्टेशनला हजर असताना माननीय नाशिक शहराचे पोलीस आयुक्त माननीय संदीप कर्णिक सर, माननीय राऊत मॅडम व श्री ACP देशमुख सर यांच्या आदेशाने नाशिक शहरामध्ये जो मांजा विक्री होतो, मांजा विक्री होऊन पतंग चालतात, त्याच्यावरती लोकांचे जीव घेणं प्रकार घडतात. असा प्रकार एका बॉम्बेला आमच्या पोलीस कर्मचाऱ्यावर झालेला आहे. सदर याच्यामध्ये तो मयत झालेला आहे. त्यामुळे आपल्या CP सरांनी असा आदेश केलेला आहे की सदर मांजामुळे लोकांचा जीव जातो, त्यामुळे त्याच्यावर तडीपाराची कारवाई आम्ही करणार आहे. त्याप्रमाणे मान्य वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री पंकज भालेराव सर यांच्या आदेशाने आम्ही पोलीस स्टेशनला असताना आम्हाला गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की ITI सिग्नल त्याचा जो मोकळा परिसर आहे तेथे 2-3 लोक मांजा विक्री करत आहेत. त्याप्रमाणे आम्ही 2 पंचांना बोलावून घेऊन आमची टीम सागर गुंजाळ, भूषण शेजवळ व दीपक खरपडे यांच्या मदतीने आम्ही जाऊन सदर ठिकाणी छापा घातला असता. ते गाडीवरती एका गोणीमध्ये 20 गट्टू नॉयनॉलचे चेक केला असता असा मांजा मिळून आला. त्यांच्यावरती योग्य ती कारवाई करण्याची काम चालू आहे. सदर आरोपींचे नावे ओम साहेबराव भामरे, सिद्धिविनायक सोसायटी, कामटवाडी इथं राहतो तो, आणि ओम कैलास पवार, वय 18 वर्ष आहे त्याचं, तो पण शिवशक्ती चौकातच राहतो. सर्व दोघे पण सिडकोचे आहे. परंतु जी मांजाची विक्री होती ती ITI मोकळ्या मैदानावर त्यांचं काम चालू होतं. एका गट्टूची किंमत साधारणतः 500 चढ्या भावात विकायचं काम चालू असताना आम्ही रेड केली. त्यामध्ये आमच्या वरिष्ठांचे आम्ही भालेराव सरांचं मार्गदर्शन लाभलं आणि माननीय आयुक्तांच्या आदेशाने ही कारवाई करण्यात आलेली आहे. सर, सातपूरकरांना काय आवाहन करणार या संदर्भात? आम्ही सातपूरकरांना एकच आवाहन करतो
आम्ही जोपर्यंत मकर संक्रांत आहे तोपर्यंत सदरची कारवाई धडकपणे आम्ही चालू ठेवणार आहे. माझे कर्मचारी आम्ही आमच्या वरिष्ठांच्या आदेशाने कारवाई चालू ठेवणार आहे. असं कोणी जर आपल्याला मांजा विक्री करताना किंवा पतंग उडवताना जी नायनॉल मांजाची पतंग उडवत आहे किंवा नायलॉनचा मांजा विक्री करताय, आम्हाला बिनधास्तपणे आमच्या PI सरांच्या नंबरवरती किंवा आमच्या CP सरांच्या व्हॉट्सअप ग्रुपवरती माहिती टाकावी. आम्ही त्यांचं कारवाई करण्यात येईल. मुद्देमाल साधारण किती किमतीचा असू? आता जी गाडी आम्ही जमा केलेली आहे त्याच्यावरती गट्टूची विक्री होत होती ती 45,000 रुपयाची आहे. मांज्याची किंमत एका गट्टूची 500 रुपये असे 20 गट्टू आहे आणि गट्टूंची किंमत 10,000 आहे. असा एकूण 55,000चा माल आम्ही पकडलेला आहे. माझ्या DBच्या कर्मचाऱ्यांनी सर्व मदतीने हे काम झालेलं आहे. सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त मोनिका राऊत, सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंकज भालेराव, गुन्हे शोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक बाळासाहेब वाघ, दीपक खरपडे, सागर गुंजाळ, भूषण शेजवळ, योगेश गायकवाड, आहेर जाधव, महाले यांनी केली आहे. परमेश्वर आंधळे, दक्ष न्यूज, सातपूर, नाशिक. दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. सध्या भारतभर विकसित भारत संकल्प यात्रेचा रथ गावोगावी जाऊन सरकारी योजनांची माहिती देत आहे. या रथाला बहुतेक ठिकाणी विरोध होत असल्याचे चित्र सध्या पाहायला मिळते. दिंडोरी तालुक्यातील चिंचखेड येथे विकसित भारत संकल्प रथ गुरुवारी केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉक्टर भारती पवार यांच्या उपस्थितीत दाखल झाला. परंतु यावेळी ग्रामस्थांनी घरकुल योजना, आरोग्य सेवा याबाबत प्रशासकीय यंत्रणेवर अक्षरशः प्रश्नांचा भडीमार केला असल्याने संकल्प यात्रेचे रूपांतर ग्रामसभेत झाल्याने केंद्रीय राज्यमंत्र्यांना डोक्यावर हात मारण्याची वेळ आली होती. या घटनेला 2 दिवस उलटत नाही तोच दिंडोरी तालुक्यातील वरवंडी येथे संकल्प यात्रेचा रथ काही प्रशासकीय कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत दाखल होताच गावातील उच्च शिक्षित तरुणाने त्या रथापुढे जाऊन ठिय्या मांडला. यावेळी जीव गेला तरी हा रथ गावात जाऊ देणार नाही असे सांगत या तरुणाने प्रश्नांचा भडीमार केला. विशेषतः बेरोजगारीचा प्रश्न उपस्थित करून त्यांनी विकसित संकल्प यात्रेच्या रथाला गावात प्रवेश करण्यास मज्जाव केला. यावेळी भाजप कार्यकर्त्यांनी रथ गावामध्ये नेण्याचा प्रयत्न केला, परंतु संबंधित तरुणांनी त्यास मज्जाव करत जोपर्यंत आमच्या प्रश्नांना समर्पक उत्तरे मिळत नाही तोपर्यंत हा रथ पुढे जाऊ शकणार नाही असा पवित्रा घेतल्याने या रथाला माघारी फिरल्याशिवाय पर्याय उरला नाही. दरम्यान भाजप कार्यकर्त्यांनी विकसित भारत संकल्प यात्रा रथाच्या स्वागताची जय्यत तयारी केली होती, परंतु तरुणांनी केलेल्या विरोधामुळे हिरमोड होऊन फक्त बघ्याची भूमिका त्यांना घ्यावी लागल्याने सदर तरुणाने सरकार विरोधात घेतलेला पवित्रा आणि जाब विचारण्याच्या धाडशीचे परिसरातून कौतुक होत आहे. संतोष विधाते, दक्ष न्यूज, दिंडोरी. दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. मोबाईल वापरताय पण आपल्याला आपल्या आवडत्या मोबाईलच्या वस्तू मिळत नाही. चला तर मग आत्ताच नाशिकच्या मध्यवर्ती ठिकाणी 25 वर्ष जुन्या असलेल्या श्री टेम्बलाई मोबाईल शॉपी आणि होलसेल ॲक्सेसरीजच्या शॉपवर. येथे तुम्हाला मिळेल सर्व प्रकारच्या होलसेल मोबाईल ॲक्सेसरीज. यात मोबाईल कव्हर, हेडफोन, चार्जर, ग्लास, OTG, पेन ड्राईव्ह, ब्लूटूथ, पॉवर बँक व आपल्याला लागणाऱ्या सर्व वस्तू फक्त एकाच दुकानात. यासोबतच आमच्याकडे सर्व कंपन्यांचे हँडसेट अगदी अल्प दरात उपलब्ध. तसेच अर्जंट मोबाईल रिपेअरिंग व सर्व मोबाईल कंपन्यांचे रिचार्ज सोबत डिश टीव्हीचेही रिचार्ज करून मिळेल. त्याचबरोबर अर्जंट मनी ट्रान्सफर, झेरॉक्स, लॅमिनेशन, पासपोर्ट साईज फोटो, कोल्ड ड्रिंक्स व आईस्क्रीमही मिळेल. तर वाट कसली बघताय? चला तर मग खरेदीला श्री टेम्बलाई मोबाईल शॉपी व होलसेल मोबाईल ॲक्सेसरीज शॉपवर. आमचा पत्ता शहीद भगतसिंग चौक, श्री टेम्बलाई माता मंदिराजवळ,
द्वारका सर्कल, नाशिक। संपर्कासाठी नंबर 9762591218 9762591218। चला तर मग आजच भेट द्या ऑनलाईन मोबाईल शॉपिंग व होलसेल मोबाईल ॲक्सेसरीज शॉपला। दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष। मकर संक्रांतीच्या पार्श्वभूमीवर सध्या जिल्ह्यात नायलॉन मांजा विक्रेत्यांवर धडक कारवाई केली जाते। दरवर्षी नायलॉन मांजामुळे अनेक जणांचे जीव जातात। याच पार्श्वभूमीवर पोलीस आता ॲक्शन मोडवर दिसून आलेत। आता मांजा खरेदी आणि विक्री करणाऱ्यांवर थेट तडीपारीची कारवाई करण्यात येणार आहे। यामुळे नायलॉन मांजा विक्री करणाऱ्यांवर सध्या कारवाया सुरू आहेत। याच पार्श्वभूमीवर नायलॉन मांजा विक्री करणाऱ्या संशयितास अंबड पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने ताब्यात घेतले। सुमारे 28,000 रुपये किमतीचे 70 नायलॉन मांजाचे गट्टू या संशयिताकडून जप्त करण्यात आले। याबाबत अधिक माहिती अशी की गुन्हे शोध पथकाचे अंमलदार तुषार मते यांना केवल पार्क रोड जवळील अमृतेश्वर महादेव मंदिराजवळ एक इसम हा गोणीमधून नायलॉन मांजाची विक्री करत असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती। त्या अनुषंगाने सापळा रचत संशयित आरोपी प्रथमेश काळे वय 21 वर्षीयाला ताब्यात घेऊन त्याच्याकडून 28,000 रुपये किमतीचे 70 मांजाचे गट्टू जप्त करण्यात आले। सदरची कारवाई अंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक नाईद शेख, सचिन कारंजे, प्रवीण राठोड, शिंदे, राकेश पाटील यांच्यासह पथकाने केली आहे। अमित कवाडे, दक्ष न्यूज, नाशिक। दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष। येत्या 15 जानेवारीला नाशिक शहरात सर्वत्र मकर संक्रांती निमित्त पतंग उडवण्यासाठी नागरिकांमध्ये उत्साह दिसून येतोय। परंतु काही इसम हे नायलॉन मांजा वापरतात। यामुळे पक्षी, प्राणी व मानवी जीवितास धोका निर्माण होतो। याच पार्श्वभूमीवर शहरातील पंचवटी, सरकारवाडा, अंबड व नाशिक रोड विभागातील नायलॉन तसेच काचेचा वापर करून तयार करण्यात आलेला मांजा विक्री करणाऱ्या एकूण 22 इसमांवर पोलिसांनी हद्दपारीची कारवाई केली आहे। दरम्यान कोणत्या भागात किती इसमांवर हद्दपारीची कारवाई केली आहे पाहुयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। आडगाव 3, म्हसरूळ 2, पंचवटी 2, भद्रकाली 5, सरकारवाडा 8, गंगापूर 5, मुंबई नाका 5, सातपूर 1, अंबड 2, इंदिरानगर 3, उपनगर 3, नाशिक रोड 2, देवळाली कॅम्प 1 असा एकूण 42 जणांवर हद्दपारीची कारवाई करण्यात आली आहे। तरी मकर संक्रांतीच्या पार्श्वभूमीवर नाशिक शहरात कुणीही प्रतिबंधित नायलॉन अथवा काचेचा वापर करून तयार करण्यात आलेल्या मांजाची विक्री अथवा वापर करू नये असे आवाहन परिमंडळ 1 चे पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण तसेच परिमंडळ 2 च्या पोलीस उपायुक्त मोनिका राऊत यांनी केले। तसेच प्रतिबंधित नायलॉन मांजाची विक्री करणाऱ्या इसमांवर थेट हद्दपारीची कारवाई करण्यात येईल असा इशाराही यावेळी देण्यात आलाय। करणसिंग बावरी, दक्ष न्यूज, नाशिक। दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष।